खरं म्हणजे ही आपली संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अभंगाच्या माध्यमातून अतिशय मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि म्हणूनच मगाशी नामदास महाराजांनी जे सांगितलं की आमचा हा अभंगातला जो विचार आहे हा आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याकरता आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत देखील तो या ठिकाणी आला पाहिजे. मला असं वाटतं की अतिशय चांगली सूचना ही आपण या ठिकाणी केली आहे. जरूर त्या संदर्भात सगळ्यांची चर्चा करून आमच्या पुढच्या पिढीपर्यंत अभंगातला जो विचार आहे हा कसा आपल्याला पोहोचवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, पण आपण आरती झाल्यानंतर या ठिकाणी घालीन लोटांगण मंदिर चरण ध्यान पाहिन रूप तुझे हे जे पद म्हणतो हेही त्या ठिकाणी त्यांनीच लिहिलेलं, संत नामदेवांनीच लिहिलेलं पद आहे. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला देखील समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणणारे आणि त्या ठिकाणी जनाबाईंनाही संतत्व ज्यांच्या सानिध्यामध्ये मिळालं अशा प्रकारचे संत श्रेष्ठ नामदेव यांच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की हे जे आपलं मंदिर आहे हे मंदिरही आता जुनं झालेलं आहे, त्याच्यातही आता बऱ्यापैकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आमचा सगळा जो वंशज परिवार आहे यांची परवानगी घेऊन आणि त्यांच्याच मान्यतेने त्याचाही योग्य पद्धतीनं जीर्णोद्धार हा आपण करू. त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ते काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि आपली जी इच्छा आहे की या ठिकाणी आपण जे काही एक स्मारक त्यांचं तयार करतो आहोत हे स्मारक वैश्विक दर्जाचं चांगलं स्मारक व्हावं. मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारची त्याला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. अतिशय चांगलं स्मारक आपण करू. पण हे स्मारक जरी आपण केलं तरी त्यांचं खरं स्मारक हे त्यांचे विचार आहेत. त्यामुळे ते विचार हे आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे विचार पुन्हा एकदा सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू आणि त्यातनं त्यांनी निर्माण केलेला एकसंघ समाज, समतायुक्त समाज हा तयार करण्याकरता आणि सश्रद्ध समाज तयार करण्याकरता आपण सगळे लोक आज संकल्पबद्ध होऊया. एवढंच या निमित्ताने